ज्या बायका नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं बघतायत त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे। माझे पाय छोटे आहे आणि त्याचे बोट लहान आहे, त्यामुळे मला खूप नावं ठेवले। माझ्या मायाला ना आज 7 पिल्ले झाले, पण रात्रीला तिचे 3 पिल्ले वारले। मग हे सगळं करत असताना काही लोकांबरोबर भांडणं पण झाली, पण त्याआधी तुम्ही हे थोडासा व्हिडिओ पहा। तर मंडळी, मी आणलेलं आहे अगारोचं एग बॉयलर मॉडल ग्रँड, ज्याच्यामध्ये मी 8 अंडी एकाच टाइमला बॉईल करू शकते। यामध्ये आपल्याला 4 गोष्टी पाहायला मिळतात। हे आहे एग बॉयलरचं ट्रे, हे आहे पोच, ज्यामध्ये पोच अंडी, मोमोज आणि काही व्हेजिटेबल्स बॉईल करू शकतो, आणि ही ट्रान्सपरंट लीड आहे। हे मेजरमेंट कप आहे, ज्यामध्ये आपल्याला एग प्रेसिंगसाठी पिन मिळते, ज्यामुळे आपली अंडी प्रॉपर पद्धतीने शिजतात। आणि बघा, हे स्टेनलेस स्टील पासून बनलेले आहे। सेफ आहे फॉर हायजेनिक कुकिंग, मेड ऑफ फूड ग्रेड मटेरियल, कॅन बी यूज्ड फॉर मेकिंग 3 बॉइलिंग टाइप्स लाईक हार्ड, मीडियम, सॉफ्ट ॲज वेल ॲज पोच एग। या मेजरमेंट कपच्या खाली ना एक पिन आहे, ज्यामुळे आपल्याला अंडीला पोक करायची आहे, अगदी थोड्या हलक्या हाताने। याने काय होणार आहे, आपली अंडी व्यवस्थित शिजणार। आपण बरेचदा बघतो अंडी उकळताना फुटतात, फाटतात, तर असं केल्यामुळे हे अजिबात होणार नाही। आणि ट्रान्सपरंट लीड आहे ना, ज्यामुळे आपण इझिली पाहू शकतोय आपले अंडी कुक होताना। यामध्ये क्विक वन टच ऑपरेशन बटन आहे विथ द ब्ल्यू लाईट इंडिकेटर। हे ब्ल्यू लाईट ऑटोमॅटिकली ऑफ होऊन जाईल ज्यावेळेस एग बॉयलर मधलं पाणी कमी होईल। आता अंडी शिजलेली आहे, तोपर्यंत आपण पोच एग बनवण्याची तयारी करूया। जे लोक फॅमिली पासून लांब राहतात, एकटे राहतात, त्यांच्यासाठी एग बॉयलर परफेक्ट आहे, किंवा जर तुम्ही स्टुडंट आणि न्यू मॉम असाल तर हे एग बॉयलर तुमच्यासाठी बेस्ट असेल। मिरची, मीठ, मध्ये मी 2 थेंब डिसानोचं ऑलिव्ह ऑइल टाकते आहे। हे प्रीमियम क्वालिटीचं स्पेन वरून सिलेक्टेड जे ऑलिव्ह असतात त्यातनं बनवलेलं आहे, आणि रोजच्या स्वयंपाकासाठी परफेक्ट ऑप्शन आहे। सॉते, बेकिंग आणि ग्रिलिंग आपण यातनं करू शकतो। या ऑलिव्ह ऑइल मध्ये नॅचरली अँटीऑक्सिडेंट आहे, त्याचबरोबर हे 0% कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री आहे, म्हणून आपण एव्हरीडे कुकिंग साठी वापरू शकतो। आता या ऑलिव्ह ऑइल मध्ये ना 75% मुफा आहे फॉर हार्ट फ्रेंडली बेनिफिट्स। शरीराची सूज सुद्धा कमी होते बरं का हे वापरल्यामुळे। माझी अंडी परफेक्टली कुक झालेली आहे, एकदम इझिली निघाली, एकही फुटलेला नव्हता, आणि इथे अंडी सुद्धा खूप छान झालेली आहे। बरं, आता या अंड्यामध्ये मी मिक्स व्हेज टाकलेलं आहे, पण तुम्ही नुसतं अंडं सुद्धा फोडून यामध्ये टाकू शकता, आणि आता तुम्ही एन्जॉय करू शकता। बघा, बेनिफिट असा आहे की आता हिवाळा आहे आणि यामध्ये आपल्याला सॅलड वगैरे भरपूर खायचे असतात। मी आता एग सॅलड खाते, नेमकाच मार्गशीर्ष महिना संपलाय। ऑलिव्ह ऑइल टाकलाय कारण की माझ्या शरीरावर सुद्धा थोडीफार सूज येते, तर म्हटलं आपल्या शरीराला फायदा होईल, म्हणून ऑलिव्ह ऑइल मी नेहमी आता कन्झ्युम करते ॲज अ सॅलडमध्ये सुद्धा। तर डिसानोचं ऑलिव्ह ऑइल मस्त आहे। आता खाऊन पिऊन छान झालेलं आहे, आणि हे भांडं क्लीन करणं सुद्धा तेवढंच इझी आहे। सॉफ्ट आपलं स्क्रबर घ्यायचं आणि डिशवॉशनी, लिक्विड डिशवॉशनी छानपैकी मी साफ करून घेते। हलक्या हाताने क्लीन करायचं, अगदी काहीच करायला लागत नाही, इतकं इझी आहे, आणि इतकं कमी स्पेस घेतं ना हा किचनमध्ये। आणि हे जे खालचं भांडं आहे ना, त्याला फक्त वेट क्लॉथनं क्लीन करून घ्यायचे, पुसून घ्यायचे, आणि लगेच निघतं। तुम्ही पाहू शकताय माझं हे जे एग बॉयलर आहे किती इझिली वर्क करतंय। आता मला काहीच टेन्शन नाही। हे थोडंसं वाळू देते, त्यानंतर मी माझ्या किचन ओट्यावरच ठेवणार आहे फॉर रेग्युलर यूज। अगारोच्या एग बॉयलरच्या लिंकसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। आज सकाळपासून माझी प्रेग्नंट माया ही गायब होती। मी 2 दिवसाचा व्लॉग एकत्र करून टाकला, त्यामुळे हा व्हिडिओ पण मोठा आहे बराच, पण एक प्रमोशन शूट होतं त्यामुळे मला तयार व्हावं लागलं। पण मी आणि वैशू आम्ही दोघेही इतके अपसेट होतो, मी काय सांगू। आम्ही सकाळपासून तिला शोधतोय, सकाळी 10 वाजल्यापासून ती जेवून गेली तशी ती गायब आहे। पण आय होप सगळे म्हणतायत की ती नाही का बेबी द्यायला कुठेतरी शोधत असेल, कारण शेवटी ती स्ट्रे डॉग आहे आणि ती 3ऱ्यांदा प्रेग्नंट आहे, तर त्यामुळं तिला माहिती आहे तिची जागा कुठे असेल। पण आमच्यासाठी हे सगळं नवीनच आहे, पण बघूया ती येईलच, मला माहिती आहे काही झालं तर ती शेवटी येणारच, आणि शेवटी तेच झालं। म्हणजे आजचा दिवस आमच्यासाठी खूप टफ होता, पण जो दुसरा दिवस उगवला ते खूपच एकदम छान होता। तर बाय द वे ही कॉटनची साडी आहे ना, मला एका पेजवरनं मिळाली होती प्रमोशनसाठी, फार जुनी साडी आहे, आणि मी अंडा करी केली आहे। अंडा करीची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये देईल। आणि ही चपाती वैष्णवीने तिची स्वतः केली, तिला चपात्या करायला खूप आवडतात आणि तिच्या चपात्या पण छान टम्म फुगतात। तर अशा पद्धतीने वाकडी तिकडी का असे ना, पण ती छान चपाती करते, म्हणजे माझ्या बाळाला जवळपास बऱ्याच गोष्टी येतात, मी जास्त तिचे तर मंडळी हे जे गिफ्ट आहे ना, हे खूप 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 जास्त स्पेशल आहे,
कारण माझे एक फॉलोअर आहे त्या ताई, त्यांना ट्विन्स बेबी आहे. त्या जवळपास मला 2-3 वर्षापासून फॉलो करते आणि इच अँड एव्हरी व्हिडिओला त्यांचे लाईक्स आणि कमेंट्स असतात आणि त्या मला इतकं जीव लावतात. त्यांच्या कमेंटवरूनच कळतं आणि आय एम व्हेरी मच शुअर की तुम्ही सर्वांनी त्यांची कमेंट नेहमी वाचली असेल. परी सोना या नावाने मला कमेंट असते. तर थँक्यू सो मच ताई. आणि त्यांनी जो मला टेक्स्ट मेसेज केला तो मी स्क्रीनवर लावते की त्यांच्या पहिल्या पगारीतला हा गिफ्ट त्यांनी माझ्यासाठी घेतला आहे. माझा वाढदिवस होता, माझ्यासाठी आणि माझ्या वैशूसाठी घेतलेला आहे. तर त्यांनी काय पाठवलं आहे ते आपण बघूया. कारण एक बघा, अशी मला अपेक्षा गिफ्ट किंवा कशाचीच नसते. तुम्ही जे कमेंट्स करताय तेच माझ्यासाठी खूप आहे. पण ताई, तुम्ही माझ्यासाठी हे इतकं छान गिफ्ट पाठवलं आहे. मी खूप एक्साइटेड होते हे ओपन करण्यासाठी, पण मी खरं सांगते मी ओपन नाही केलं कारण की मला ही गोष्ट माझ्या संपूर्ण सबस्क्रायबर बरोबर शेअर करायची होती की तुम्ही माझ्यावरती किती प्रेम करता. आणि त्यांच्याकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, पण त्यांनी फक्त आणि फक्त शिवचा वाढदिवस, वैशूचा वाढदिवस, आमची ॲनिव्हर्सरी आणि माझा वाढदिवस या व्यतिरिक्त त्या ताईने मला आजपर्यंत कधी मेसेज केलेला नाही आहे, प्लस कधी त्या मला कॉलही केलेला नाही आहे. म्हणजे माझ्या प्रायव्हसीचा सुद्धा त्यांनी विचार केला आणि त्यांनी कधीच मला कॉल वगैरे केलेला नाही आहे. पण नेहमी माझ्या मुलांचा फोटो असू दे किंवा वैशूचा किंवा माझ्या फॅमिलीचा, तर त्या मला खूप छान मेसेजेस करतात आणि मीही त्यांच्या बाळांच्या वाढदिवसाला, त्यांच्या स्पेशल मोमेंटला त्यांना विश करते. तर एक सुंदरसं नातं आहे. आणि त्यांनी मला अचानक एक दिवस कॉल केला आणि मला म्हटलं की ताई ओळखलं का? कारण की या 2 वर्षात त्यांच्याकडे 2 वर्ष झाले त्यांच्याकडे माझा नंबर होता, पण या 2 वर्षात त्यांनी आजपर्यंत कधीच कॉल केला नाही. त्यांचा कॉल आला आणि मी शॉक झाले. मी म्हटलं असं काय झालं ताईंचा कॉल अचानक? तर जेव्हा मी कॉल उचलला तर त्या म्हटल्या ताई ओळखलं का? म्हटलं कसं नाही ओळखणार, तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडं. तर त्या म्हटल्या की ताई कशा आहे, काय आहे. छान बोलणं झालं आणि मला म्हटलं की ताई एक रिक्वेस्ट आहे तुमच्याकडं. तर मी म्हटलं काय रिक्वेस्ट आहे सांगा मला. तर जी काही असेल ती मी नक्कीच हे करेल. तर त्या म्हटल्या की ताई मला तुमच्यासाठी तुमच्या वाढदिवसानिमित्त एक गिफ्ट पाठवायचं आहे. तर मी त्यांना पहिला नाहीच बोलले. म्हणजे मी म्हटलं की नाही, नको नको. हां, मी म्हटलं नको गिफ्ट नको, म्हटलं अजिबात, आणि असं नकोच म्हटलं मला. तर त्या बोलल्या की ताई प्लीज तुम्ही समजून घ्या, तुम्ही माझ्यासाठी खूप मोठ्या हे आहात, तुमच्यामुळे मला मोटिवेशन मिळालं आणि आज त्या जॉब करतायत, त्या टीचर झाल्यात एक छानशा गावामध्ये, उदगीरच्या ह्या ठिकाणी, उदगीर गावात जर मी चुकीची नसेल तर. त्या टीचर आहेत आणि त्या म्हणतात की ताई तुम्हाला माहिती नाही की तुमच्यामुळं मी किती मोटिवेट झाले आणि आता मी स्वतःच्या पायावर उभी आहे. तर तुम्ही खूप प्रेरणा देतात. आणि ह्या त्या गोष्टी बोलत बोलत त्या इमोशनल झाल्या आणि त्या रडायला लागल्या. तर मलाही वाईट वाटलं. मग मी म्हटलं असू दे, तुम्हाला जे पाठवायचं ते पाठवा, पण प्लीज जास्त काही पाठवू नका, कारण की मला ते ॲक्सेप्ट करायला डिफिकल्ट जाईल. तर आता ह्यात काय आहे हे आपण सर्वांनी एकत्र मिळूनच बघूया. बिकॉज मी ते ओपन नाही केलं, तर तुमच्यासमोरच ओपन करते. जे काही असेल त्यांची प्रेम माझ्यावरती आहे तेच खूप महत्त्वाचं आहे. आणि मीही त्यांना प्रॉमिस केलं आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीत मी तुमच्याकडे येईल. तर ताई, पहिली गोष्ट हे ओपन करण्याच्या आधी तुम्हाला मी मनापासून थँक्यू म्हणते. कारण की जेव्हा माझे जास्त सबस्क्रायबर नव्हते तरीसुद्धा तुम्ही मला तेवढं सपोर्ट केला आणि आजही एवढे सबस्क्रायबर झाले तरीही तुम्ही मला एवढं सपोर्ट करतायत. प्लस माझे सगळ्या ऑडियन्सला मला थँक्यू म्हणायचं की आज मी इथे आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तर चला ओपन करूया. करू 1 2 3. अरे बापरे, ज्वेलर्सकडनं काहीतरी पाठवलंय त्यांनी. हिंगणे ज्वेलर्स उद्योग भवन उदगीर. ताई हे काय आहे? वाव, किती सुंदर जोडवी पाठवली आहे ताईंनी मला. वाव, इतके सुंदर. आणि थँक्यू सो मच ताई, खूप छान आहे. आणि ही फिंगर रिंग पाठवली आहे, चांदीचे जोडवे आणि चांदीची फिंगर रिंग, आणि म्हणजे अंगठी जी आहे ती माझ्या वैशूसाठी आहे. तर वाव, किती क्यूट आहे. आणि हे जोडवे मी तुम्हाला घालून दाखवते. वाव, थँक्यू सो मच ताई, हे खूप मोठे गिफ्ट आहे. पण खरं हे सगळं करायची गरज नव्हती तुम्हाला.
तर मी आता तुमच्या समोरच काढते आणि लगेच घालते. दाखव आता एक असं. तर मी हे जोडवे काढून टाकते आणि हे ताईंनी पाठवलेले जोडवे घालते. असं म्हणतात ना की पायाचे बोटे छान असले किंवा पाय खूप सुंदर असले की घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते, खूप चांगल्या गोष्टी होतात. माझ्या या पायामुळे मला बऱ्याच लोकांनी नावं ठेवले आहेत आणि पण तरीसुद्धा आमच्या घरात कधीच काहीच वाईट झालेलं नाही. माझ्या नवऱ्याची कायम माझं लग्न झालं तशी प्रगती झाली आहे. तर मंडळी, आमची माया आहे ना प्रेग्नेंट होती, तुम्हाला माहिती आहे. गेले 2 दिवस म्हणजे 24 तास ती गायब होती आणि तिने एका ठिकाणी पिल्ले दिले, जवळपास 7 पिल्ले तिला झाले आणि इतके छान आहे ना ते पिल्ले, मी तुम्हाला काय सांगू. पण आजचे दिवस म्हणजे पूर्ण दिवस आम्ही जाऊ दिला आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर तिचे 3 पिल्ले थंडीमुळं वारले होते. तर आम्ही विचार केला की एवढ्या गारट्यामध्ये त्यांना ठेवण्यापेक्षा त्यांना आपल्या पोर्चमध्ये आणून ठेवूया, समोरचा एरिया जो आहे माझा तिथे. पण त्याआधी आम्ही ही क्रिया केली, जे 3 बाळं हे झाले होते प्रॉपर पद्धतीने केलं. पण शेजारपाजारचे लोक ओरडायला लागलेली की त्यांचा आम्हाला वास येईल, हे येईल, ते येईल. तर मी काय म्हणते, जर वास येणार तर असं उघडं ठेवलं असतं तर वास जास्त आला असता ना. हे आम्ही प्रॉपर पद्धतीने केलं आहे, त्यांच्या पण आत्म्याला शांती मिळू दे. आणि एवढी लहान मुलगी ज्यावेळेस करते तर लोकांना कळायला पाहिजे की ॲनिमलवर आपण प्रेम करणं किती गरजेचं आहे. ते मुख्य जनावर असतात, त्यांना काय पाहिजे, फक्त थोडंसं प्रेम पाहिजे आणि 2 टायमाची भाकर. तुम्ही शिळी चपाती दिली तरी ते खुश असतात. आपल्या कपाटामध्ये एक अशा साड्या असतात की ज्याच्याबरोबर आपल्या खूप सुंदर जुन्या आठवणी जुळलेल्या असतात. तर तसंच माझ्या या 3 साड्यांबरोबर खूप छान आठवणी आहेत. तर त्यातली सर्वात आधी म्हणजे माझी ही साखरपुड्याची साडी, जी मी हार्डली 3 वेळा नेसली असेल. आणि तुम्ही माझ्या साडीचा ब्लॉग पाहिला असेल तर त्यात तुम्ही पाहिलं असेल, ही साडी मी तिथे दाखवली आहे. पण ही खूप सुंदर आहे. ह्याचा फक्त प्रॉब्लेम काय होता की ह्याचा ब्लाऊज मला येत नाही आता, त्यामुळे मी कधीच नेसली नाही. परंतु ही साडी खरंच खूप सुंदर दिसते घातल्यानंतर, म्हणजे एकदम असं नाही का ग्लोईंग लुक येतो. आता माझ्याकडे एक अशा कलरची साडी आहे, त्याचा ब्लाऊज मी शिवायला टाकला आहे. तर तो आल्यानंतर मी नक्कीच ही साडी वेअर करेल. मे बी संक्रांतीच्या वेळी येईल ते, किंवा त्याच्यानंतर. तर ही साडी मला खूप आवडते आणि ह्या प्रत्येक साड्यांच्या स्टोऱ्या किंवा त्या कोणी घेतल्या, कधी घेतल्या, हे आम्ही तुम्हाला नक्कीच माझ्या आता इथून पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझी लव्ह स्टोरी ऐकायला मिळेल. जवळपास एक 2, 3, 4 पार्टमध्ये असेल, डोंट नो. जर तुमचा प्रतिसाद छान असला तर आपण शॉर्टकटमध्ये, जर तुमचा प्रतिसाद छान असला तर आपण इन डिटेल ब्लॉग करूया लव्ह स्टोरी. अदरवाईज शॉर्टकटमध्ये मी सांगून संपवून टाकेल 2 दिवसातच. तर त्यानंतर ही साडी आहे जी मी द्वारकादास श्यामकुमार छत्रपती संभाजीनगरमधून घेतलेली आहे. तर ही माझ्या लग्नाची साडी आहे. तर त्यावेळी अशी एवढी अक्कल नव्हती की नाही का आपण काठपदरची साडी घ्यावी किंवा असं. आणि 2013ची गोष्ट आहे, ऑब्व्हियसली त्यावेळेस मला एवढं काही कळत नव्हतं, त्यामुळे मी अशी जॉंकी पॉंकी घेतली. पण एवढी पण काही ती अशी जॉंकी पॉंकी नाही आहे. तर तुम्ही पाहू शकताय, खूप रिच गोल्डन लुक देणारी साडी आहे. मेकअपचं त्यावेळी जास्त कळत नव्हतं, फक्त हॉटेलमध्ये आपण बेसिक मेकअप कसा करतो तसाच मेकअप करून मी माझ्या लग्नात तयार झाले होते. आणि अजिबात लग्नाला कुठलीच पार्लरवाली लावली नव्हती, कारण आईने विचारलं होतं की पार्लरवाली लावूया का, पण मी सांगितलं नको, विनाकारण खर्च पण होतोय भरपूर. तर अशी ही सुंदर साडी आणि पूर्ण साडीवरती भरगच्च काम केलेलं आहे, कुंदन आहे, स्टोन आहे. आणि 13 वर्ष झाले पण अजूनही जशाच तशी ही साडी आहे. ही पण मी कधी नेसेल मला काहीच कल्पना नाही आहे, बट जेव्हा केव्हा नेसेल तुम्हाला ते दिसेलच. आणि ह्या दोन्ही साड्या तर खूप छान आहे. ही साडी तर तुम्ही माझ्या अंगावरती बऱ्याचदा बघितली आणि आत्ता माझी ही रिसेप्शनची साडी आहे. तर ही पण खूप अंगाला चोपून बसते. ह्याचं नाव काय मला माहिती नाही. तर खूप छान आहे, खूप भरपूरदा नेसली आहे. त्यामुळे मला आता असं वाटते की ह्या साडीचं आपण काहीतरी वेगळं करावं. स्कर्ट म्हणा किंवा वन पीस किंवा पंजाबी सूट असा मी प्लॅन करते, कारण की मी खूपदा नेसली आणि सारखं सारखं व्लॉगमध्ये एकच साडी आपण नाही नेसू शकत. आणि या साडीबरोबर आठवणीसुद्धा माझ्या खूप आहेत. तर मी प्लॅन करते काहीतरी करेल ह्याचं म्हणून. तर अशा आहेत ह्या माझ्या साड्या. आणि बाय द वे थँक्यू सो मच ताई, तुम्ही ज्या जोडवे घेतलेत ते मी कंटिन्यू वेअर करेल, कारण ते माझ्या घरात सर्वांना खूप आवडले. आणि
मला माहिती आहे व्लॉगच्या सुरुवातीलाच मी प्रमोशन व्हिडिओ दाखवला, पण काय करणार ना, शेवटी एक तो कामाचा भाग आहे. जर तुम्हाला प्रमोशन व्हिडिओ आवडत नसेल तुम्ही तो पार्ट स्किप करून पुढे येऊ शकता. ते आता आपल्याला इथे डॉग्स आहेत, पपी आहे. आता देवाच्या आशीर्वादाने बघूया की त्यातले किती व्यवस्थित राहतात. तर जर कोणाला पाहिजे असेल, कोणी माझ्या आजूबाजूला असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा, मला मेसेज करा. इन्स्टावर पण मेसेज करू शकता. अजून नाही, आता जस्ट त्यांना 2च दिवस झाले आहेत बेबी होऊन. तर ते थोडंसं आईपासून दूर व्हायच्या टायमाचे होतील, म्हणजे थोडेसे मोठे झाले की प्लीज घ्या. आणि खरं सांगते, मी एकटी राहते आहे ना, हे फक्त डॉगच्या भरोशावर. कारण इतकी सिक्युरिटी आहे की साधा पुरुष काय, बायकासुद्धा माझ्या घरात यायला घाबरतात, पुरुषसुद्धा माझ्या घरात यायला घाबरतात. तर का, तर माझ्याकडे डॉग आहे म्हणून. आणि डॉगमुळे खरंच खूप सिक्युरिटी असते. आणि प्लस एखादा फॅमिली मेंबरसुद्धा आपल्याला धोका देईल, परंतु डॉग कधीच धोका देणार नाही. त्यांना फक्त काहीच नाही आहे, प्रेम पाहिजे आणि 2 टायमाचे 2 चपात्या पाहिजे, बस. ह्यापेक्षा जास्त त्यांना काहीच अपेक्षा नसतात. पण ते त्यांचा श्वास आहे तोपर्यंत आपलं प्रोटेक्शन करतात. तर माया जी आहे ती मिक्स ब्रीड आहे, म्हणजे जर्मन शेफर्ड आणि रॉटवेलर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे माया, माझी डॉग. तुम्ही पाहू शकताय, ती म्हणजे दिसायला पण वेगळी दिसते नाही का थोडीशी. तर ती आहे, ती मिक्स ब्रीड आहे. आणि नशिबाने ती आमच्या आयुष्यात आली आणि तिनेसुद्धा आम्हाला खूप प्रेम दिलं आहे. मी पण प्रयत्न करेल एखादं डॉग घ्यायचं त्यातनं. तर बघूया, आम्ही तर पुण्यात जाणार आहे, पण माझी इच्छा आहे की तिचे सगळे पिल्ले सेफ आणि सिक्युअर असावे. जे खरंच ॲनिमल लवर्स आहेत त्यांनी मला काही दिवसानंतर, मी सांगेल कधी आहेत, म्हणजे कधी ते देण्यासारखे योग्य होतात. तर लवकरच मी ही अपडेट देईल मायाच्या पिल्ल्यांबद्दल. त्याचबरोबर आपण येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये मीटअप प्लॅन करतो आहे. तर माझा सर्वात जास्त कल आहे गंगा आरतीच्या एरियामध्ये. कारण सांगते, माझा प्रत्येक स्पेशल मोमेंट आपण गंगा आरतीला सेलिब्रेट केला आहे. मग माझा 1,00,000 सबस्क्रायबर होऊ दे, किंवा माझा जो सिल्वर प्ले बटन अनबॉक्सिंगसुद्धा मी तिथे केली आहे. माझ्या मुलांचा वाढदिवस, माझे घरामध्ये कुठलाही स्पेशल फंक्शन असू दे, किंवा माझ्या घरात पाहुणे येऊ दे, गंगा आरती ही फिक्स आहे. तर कधी लो फील झाला तरी मी गंगा आरतीला जाते. आणि परमेश्वराच्या कृपाने मला नाशिकमध्ये जो ऑडियन्स मला मिळाला आहे तोही नाशिकचा इतका प्युअर हार्टेड आहे. तर माझी इच्छा अशी आहे की आपण आपला फर्स्ट एव्हर मीटअप गंगा आरतीलाच ठेवूया. म्हणजे दुपारी 3 ते संध्याकाळी 7 पर्यंतचा टायमिंग असेल. त्यामध्ये तुम्ही 4 वाजतासुद्धा येऊ शकता. म्हणजे 4 ते आपण 7चा टाईम ठेवूया. म्हणजे 4 ते 6 गप्पा मारूया. 6:30ला आरती स्टार्ट होते. ही जी काही आरती असेल, दरवेळा मी आरती माझ्या फोनमध्ये कॅप्चर करते, पण ही जी आरती असेल ती मला मेमोरेबल करायची आहे. कारण नाशिक जरी मी सोडलं तरी मी नाशिकला वर्षातनं 1 ते 2 वेळा किंवा 3 वेळा हार्डली मी नक्कीच येणार आणि माझ्या ऑडियन्सला नक्की भेटणार आणि प्रॉपर मीटअप प्लॅन करूनच येत जाणार. कारण नाशिक हे फक्त शहर नसून तर माझ्या ग्रोथचा, माझ्या सगळ्या ह्या गोष्टीचा एक खूप मोठा हिस्सा आहे. आज जे काही मी असेल, नाशिकमध्ये मी 1.5-2 वर्ष राहिले, मला खूप छान वाटलं. आणि विशेष म्हणजे पंचवटीला माझे वडीलसुद्धा राहिलेले आहेत कामानिमित्त 2 वर्ष, ज्यावेळेस ते खूप छान होते. तर त्यामुळे सुद्धा मला नाशिक खूप जास्त क्लोज आहे. तर चला मंडळी, संक्रांतीच्या नंतर किंवा संक्रांतीच्या आधी असं काहीतरी प्लॅन करणार आहे मी. तुम्ही सांगा, गंगा आरतीच्या एरियामध्ये, म्हणजे जिथे गंगा आरती होते त्या एरियामध्ये आपला मीटअप ऑर्गनाईज करायचा आहे. असं काय मी खूप ग्रँड नाही करू शकत, तुम्हाला माहिती मी एकटीच असते, मला काही नाही करते ना. पण मला खरंच खूप इच्छा आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन तिथे भेटावं, म्हणून मी आत्ताच शेअर करते. कारण की अचानक जर सांगेल तर बरेच लोक मिस करतील. कम्युनिटी पोस्टवर सुद्धा मी शेअर करणार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण डेट, जी तारीख आहे ती क्लिअर करूया. आणि बरेच जे माझे बाहेरचे फॉलोवर्स आहेत आउट ऑफ नाशिक, तर त्यांनाही भेटण्याचा प्लॅन आहे. तर तेही उपक्रम आपण एप्रिल मे जूनच्या दरम्यान करणार आहोत. बऱ्याच शहरामध्ये पण मला जायचं, बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत मला. पुण्यात पण मीटअप प्लॅन करूया. एकदा पुण्यात शिफ्ट झाले तर कोल्हापूर, सांगली, सातारा सगळीकडे मला जायचं आहे. इवन
ज्या ताईंनी मला छानसे जोडवे दिलेत, मला त्यांच्या घरीही जायचं आहे. व्हिडिओ हा ऑलमोस्ट खूप मोठा झालाय, मला माहिती नाही तुम्ही इथपर्यंत बघितला किंवा नाही बघितला. तर ठीक आहे, चला मी आजचा ब्लॉग इथेच थांबवते. आता इथून पुढे येणारे व्हिडिओज तुम्हाला आय होप नक्की आवडतील. माझ्या लग्नाचा अल्बम पण मी शेअर करेल, लव्ह स्टोरी शेअर करत असताना. आणि ठीक आहे, चला तर मग भेटूया. आणि हां, व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावर जेव्हा तुम्ही लाईक कराल तर व्हिडिओला हाईप करायला विसरू नका, कारण की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. ह्याचं कारण सांगते. माझा जो 1,80,085 माझा जो 1,83,000चा जो सबस्क्रायबर बेस आहे ना, तो शॉर्ट ऑडियन्स आहे. शॉर्ट व्हिडिओ माझे लोक जास्त बघतात आणि तिथून मला ऑडियन्स गेन झालेली आहे. तर माझ्या लॉंग व्हिडिओला व्ह्यूज नसतात जास्त. आणि इट्स ओके, जे 10,000 लोक मला बघतात ते पण खूप मोठी गोष्ट. म्हणजे मी जर इमॅजिन केलं की 10,000 लोक माझ्यासमोर बसले तर ते खूप मोठ्या आकड्याने असतील. तर मला वाटतंय की जे शॉर्ट व्हिडिओ बघतात त्यांच्यापर्यंत सुद्धा माझा लॉंग व्हिडिओ गेला पाहिजे. तर तुम्ही जर हाईप केलं तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच जाईल. तर अपेक्षा करते की तुम्ही नक्की हा व्हिडिओ हाईप कराल. आणि काही सजेशन असेल तर नक्कीच द्या. येणारे काही व्हिडिओज माझ्या लव्ह स्टोरीवर असतील. लव्ह स्टोरी एंड झाल्यानंतर लग्नाच्या पहिल्या वर्षापासून तर लग्नाच्या 13व्या वर्षापर्यंतचा अनुभव मी शेअर करणार आहे. अप्स अँड डाऊन, एकदम क्लिअर, विदाऊट फिल्टर. ना विदाऊट फिल्टर तर नाही सांगू शकत, बट रियालिटी सांगेल ज्यातनं तुम्हाला नक्कीच बोध घेता येईल. ठीक आहे. आणि प्रेग्नन्सी जर्नी पण शेअर करायची आहे. माझं जे मी एक वेळा मला अबॉर्शन करावं लागलं होतं अहमदाबादला असताना, ते मला शेअर करायचं आहे. कारण आमच्याकडनं एक अशी चूक झाली होती जी म्हणजे नॉर्मली कुणाकडनं पण होऊ शकते. आणि त्यात चूक नाही म्हणता येणार, त्याला म्हणजे चूक नव्हतीच ती मुळात. तर ते पण मला सांगायचं आहे. ती चूक मुळात डॉक्टरांची होती. ती कशी होती ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बऱ्याच गोष्टी याच्या मला शेअर करायच्या. आणि हां, आपले 2 लाख सबस्क्रायबर पूर्णच होणार आहेत. काही माहिती नाही कधी होतील, पण आता फक्त 20,000 सबस्क्रायबर बाकी आहे. तर आपण आपल्या चॅनलवरती जेवढेही क्रिएटर लोक आहेत, मग त्यांचे फॉलोअर्स किती पण असू दे, दररोजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 लोकांचं नाव अनाऊन्स करणार आहोत विथ त्यांची लिंक, व्हिडिओची लिंक. ठीक आहे. तर 2026मध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळं मला तुमचा सपोर्ट हवा आहे. कारण माझी इच्छा आहे की जे न्यू क्रिएटर बाहेर येत आहेत, सबस्क्रायबर बेस किती पण असू दे, 50 असू दे, 60 असू दे, अगदी तुम्ही आज तुमचं चॅनल चालू केलं आहे तरीसुद्धा मी रोज म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ येतील तेव्हा मी 5 सबस्क्रायबर्सचा म्हणजे 5 क्रिएटरचा शॉर्टआउट देणार आहे. एव्हरी सिंगल डे. फक्त एवढीच अट आहे की तुम्ही मला कमेंट करायची. तुमच्या कमेंटची लिंक, तुमच्या चॅनलची लिंक मला हवी आहे कमेंट बॉक्समध्ये. किंवा तुम्ही मला मेल करू शकता. कमेंट बॉक्समध्ये लिंक येते का नाही ते मला माहिती नाही आहे. आपण ते चेक करूया. आपण सगळं स्टेप बाय स्टेप करूया. पण नक्की मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे. कारण माझी खरंच खूप इच्छा आहे की सगळ्यांनी काही ना काही करावं. ठीक आहे. चला मग, हा व्हिडिओ खूपच मोठा झाला आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया लवकरच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.